नमस्कार. आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता गरड आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते. माझ्या सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका भगिनींनो, कुठलीही बातमी चुकीची किंवा खोटी सांगणार नाही. 17/1/2024 रोजी आपली जी मंत्रिमंडळात बैठक होणार होती ती मुख्यमंत्री साहेब दावोसला गेल्यामुळे रद्द झालेली आहे. परंतु नुकताच मकर संक्रांतीचा सण पार पडलेला आहे आणि ज्या खासदार आहेत सुप्रियाताई सुळे त्यांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर यांच्यासाठी महिला सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करून हळदी कुंकवाचा व तिळगुळाचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्करसाठी काय बोलल्या ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यांचा व्हिडिओ मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं पाहिलं तर आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्या वेळेला काम करत असतो आणि त्या कामाची दखल घेऊन जर कोणी आपल्याला शाबासकीची थाप दिली तर निश्चितच आपल्याला ते काम करण्यासाठी प्रेरणा मिळते. आणि म्हणूनच या ठिकाणी अंगणवाडीमध्ये आमच्या कार्यकर्त्या, मदतनीस असतील किंवा आशा वर्कर असतील, ताई प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन, घराघरामध्ये जाऊन जर कोणाचं काम असेल तर ते आमच्या अंगणवाडीच्या कार्यकर्त्या, मदतनीस आणि आशा वर्करचं असतं. कारण तालुक्यामध्ये दुर्गम आणि डोंगरी परिसरामध्ये 0 ते 6 या वयोगटातील मुलांचा आहार आणि आरोग्य असेल, गरोदर माता असतील, स्तनदा माता असतील किंवा किशोरवयीन मुली असतील, यांच्या आहाराची आणि आरोग्याची काळजी घेण्याचं जे काम आहे या तीनही विभागातील महिला भगिनींच्या माध्यमातून होत असतं. आणि ज्या वेळेला कोरोनाचं संकट आलेलं होतं त्यावेळेला सर्वजण घरात होते, पण आमच्या आशा वर्कर घरोघरी जाऊन गावातील जे रुग्ण आहेत त्यांची काळजी घेत होते किंवा लोकांना सल्ला देण्याचं काम करत होते आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम करत होते. आणि ताई, आपण हा जो उपक्रम यांच्यासाठी राबवलेला आहे अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे. कारण गेली 1.5 महिने आमच्या अंगणवाडीच्या कार्यकर्त्या, मदतनीस त्यांना त्यांचा हक्क मिळावा, मग केंद्राची ही योजना असताना ज्या इतर कामगारांना फॅसिलिटी मिळतात त्या आमच्या अंगणवाडीच्या मदतनीस कार्यकर्त्यांना का मिळू नये, यासाठी त्यांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्या आंदोलनाला सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. जर त्या 12-12 तास काम करत असतील तर त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. मग ग्रॅज्युएटी असेल, पेन्शन असेल किंवा त्यांचं जे मानधन आहे त्याचा तो पगार झाला पाहिजे, अशी त्यांची जी अपेक्षा आहे, त्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी तुमच्यापर्यंत देखील पोहोचवलेल्या आहेत. आणि आपण निश्चितच संसदेमध्ये आवाज उठवून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मदत कराल अशी सर्व महिला भगिनींच्या वतीने या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करते. नमस्कार. व्यासपीठावरील सगळ्या माझ्या संघटनेतल्या आणि महाविकास आघाडीतल्या सहकारी आणि उपस्थित आमच्या भगिनींनो, खरं तर हा हळदी कुंकाचा कार्यक्रम आम्हाला अशा वेळी सुचला जेव्हा तुम्ही संघर्ष करत होता, तुम्ही आंदोलनाला बसत होता. तुमच्या डोळ्यातले अश्रू मला अजून आठवतं. शिर्डीला तुमच्यापैकी महिला मला भेटल्या होत्या आणि त्या सांगत होत्या की माझ्या मुलांची फी मला भरायची आहे, माझ्या घरात 1-2 महिने झाले पगार आलेला नाही, मी जगू कशी, खाऊ कशी. आणि तेव्हा मला वाटलं की आपण जर ह्या वर्षीपासून एक वेगळा कार्यक्रम करूया, तो म्हणजे हा आजचा जो कार्यक्रम हळदी कुंकाचा आहे. आम्ही तुमचे सगळे प्रश्न सोडू शकत नाही, पण 1-2 तास तुम्हाला आनंद देऊ शकतो का, तर नक्कीच देऊ शकतो. आणि त्याच्यामुळे एक थोडीशी भेट आणि सुखादुःखाच्या गप्पा तुमच्या सगळ्या, मला अनेक वेळा वर्तमानपत्रात किंवा लोक जेव्हा टीव्हीवर इंटरव्ह्यू देतात ना, तेव्हा मला विचारतात तुम्हाला उत्साह किंवा आनंद किंवा तुमचा आदर्श कोण आहे, तर मी नेहमी त्यांना सांगते माझा आदर्श म्हणजे आमच्या आशा भगिनी आणि अंगणवाडी सेविका आहेत. कारण का तुम्ही इतके कष्ट करता आणि तुम्ही माझ्या मागे खंबीरपणे उभं राहणारच आहात, पण मीही तुमचा शब्द देते की जेवढी लढले त्याच्याहून जास्त लढीन, पण तुम्हाला न्याय मिळून देईन. मी नेहमी सगळ्यांना सांगते की तुमचे सगळे प्रश्न अर्धे राज्य सरकारशी निगडीत आहेत का, पार्लमेंटमध्ये तर मांडीनच. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की आता तुम्हाला माहिती आहे का, मुख्यमंत्री दावोस नावाच्या कुठल्या तरी जागेवर गेले होते
हा आता मुख्यमंत्री गेले होते. किती कोटी रुपये खर्च झाला माहितीये का मुख्यमंत्री गेले तिथे? 35 कोटी. किती? 35 कोटी रुपये मुख्यमंत्री आणि त्यांचे 40 का 45 लोक गेले आणि आले 3 दिवसासाठी. 35 कोटी रुपये खर्च केले. मला एक सांगाव, तिथे जाणं कॅन्सल केलं असतं तर तुमचा किती महिन्याचा पगार झाला असता? बरोबर. चला समजा तुम्हाला दिले नाही तरी चांगल्या अंगणवाडी सुधारल्या असते की नाही राज्यातल्या? आमच्या आशा वर्करला आणखीन 2 पैसे औषधं चांगली दिली असती की नाही? मग हे 35 कोटीचा चोराडा कशासाठी आणि ह्यांच्याकडे कशासाठी पैसे आहेत? बघा, माझा मेट्रोला विरोध नाही, मेट्रो होऊ दे, काही हरकत नाही, पण हजारो कोटी रुपये तुम्हाला मेट्रोला आहेत, पण तुम्हाला आमच्या भगिनींना 10,000 रुपयाचा पगार 15,000चीच मागणी करतोय. अजून काय मागतोय त्यांच्याकडे? टोटल 26,000 पाहिजे. या वर्षी लोकसभा होईल, नंतर विधानसभा होईल. विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येण्यासाठी किती कष्ट करायला लागले ना, तर तुमची भगिनी कष्ट करणार आहे. आणि आमचा मुख्यमंत्री जेव्हा होईल ना, पहिला निर्णय तुमच्या भावांसाठी आहे, तुमच्यासाठी नाही. पहिला निर्णय असा असेल की ह्या राज्यातल्या अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची सरसकट कर्ज माफी आम्ही करणार. तो पहिला मुद्दा. आणि दुसरा, आशा आणि अंगणवाडी सेविकेंचा मान सन्मान करून त्यांना वर्षावर बोलवणार, त्यांच्याशी चर्चा करणार आणि त्यांच्याबरोबर बसून तुमचा पगार वाढ, इन्शुरन्स जे काय असेल ना ते सगळं मार्गी लागणार. एखादी मेट्रो बंद झाली काही हरकत नाही. माझा मेट्रोला विरोध नाही, पुन्हा ऐका, माझा विकासाला विरोध नाही, पण मला सांगा, घरी उपाशी राहाल आणि मोदक खाल रोज का रोज दाल सब्जी दाल चावल खाल? मला सांगा, चांगली आहे की नाही? मोदक खाल का रोज? डायबिटीज होईल. तो मेट्रो म्हणजे मोदक आहे की नाही? मोदक वर्षातून 2दा खा, काय प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा खिशात पैसे नसतात तर मुलांच्या शिक्षणाला पहिले पैसे द्याल का सोन्याचे दागिने कराल? शिक्षणच देणार. तसं पहिलं अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करचे पगार कराल का मेट्रो कराल? मग हेच तर आम्ही सरकारला सांगून थकलोय. आणि मग असं बोललं की म्हणतात चला तुम्ही बाहेर जा, निलंबन करा. अशा प्रकारे त्यांच्या बोलण्यातून अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांचे प्रश्न व समस्या यांचे आपण प्रत्यक्ष उदाहरण पाहिलेले आहे. परंतु आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की 2024ला निवडणुका आलेल्या आहेत. तुम्ही आम्हाला निवडून द्या, आमचे सरकार आले की तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी सर्वांना दिलेले आहेत. परंतु आपला आता कोणाच्याही आश्वासनावर विश्वास नाही, कारण खुर्चीवर बसलं की खुर्चीचे गुण लागतात. ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच आपल्याला आपल्या सर्व मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथेच थांबूया. तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.